जनता आमची मालक, जनतेचे आम्ही सेवक। प्रभाग 1 मध्ये जनतेच्या दारापर्यंत जनता दरबार भरून जनसेवा करणार। अजित भरत नाईकवाडे। निलंगा शहरात प्रभाग 1 मध्ये रस्ते, नाल्या, साफसफाई, कचरा, लाईटची सुविधा उपलब्ध नसल्याने जनता त्रस्त आहे। आम्ही निवडून आल्यावर जनतेची सेवा जनतेच्या दारापर्यंत जाऊन करणार, त्यांना घरपोच सेवा देणार, कारण हे आपले मतदार, आपली जनता मालक असून आम्ही जनतेचे सेवक आहोत। त्यामुळे जनसेवा करणार आणि प्रभाग 1 मध्ये विकासाचा रथ चालून या प्रभागातील जनतेला, मतदारांना अभिमान वाटावा असं कार्य, असा विकास आणि प्रामाणिकपणे जनसेवा दारापर्यंत जाऊन करणार असल्याचं मत प्रभाग क्रमांक 1 मधील काँग्रेसचे उमेदवार अजित भरतराव नाईकवाडे आणि सौ नाईकवाडे सुनील यांनी मतदारांना शब्द दिला आहे। नगरपालिकेचा रहिवासी जन्म प्रमाणपत्र, नोंदणी प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, बांधकाम परवानगी यासह सर्व कागदोपत्री जनतेच्या दारात जाऊन जनता दरबारातून जागेवर समस्या आणि याविषयी मार्गी लावणार आणि याविषयी मार्गी समाधानकारक असं बदल करून दाखवणार। काय म्हणाले प्रभाग क्रमांक 1 मधील काँग्रेसचे दोन्ही उमेदवार, यांची भावना मतदारांच्या प्रती एकदा नक्कीच ऐका। आज आम्ही प्रभागात फिरत असताना मूलभूत सुविधाची कमतरता खूप आहे प्रभागात। रस्ते नाहीत, नाल्या कोंडलेल्या आहेत, कचरा जागोजागी कचऱ्याची ढीग साचलेली आहेत। गेले 10 वर्ष झालं परिस्थिती भाजपच्या जी सत्ता होती त्या कार्यकाळात प्रभागात काहीच काम झालेलं नाही। तर आमचा असा दृष्टिकोन आहे की प्रभागात येत्या काळात मूलभूत जी सुविधा आहेत, पाणी, लाईट, दिवाबत्ती, साफसफाई, हे तर प्राधान्यानं आम्ही करणार आहोत, पण त्याच्या उपर आम्ही प्रभागातील नागरिकाला नगरपालिकेपर्यंत येण्यासाठी नगरपालिकेत चकरा मारायची गरज पडणार नाही, कारण प्रत्येक महिन्याला आम्ही नगरसेवक आपल्या दारी हा प्रभाग 1 मध्ये आणि पूर्ण निलंग्यात पॅनल प्रमुख या नात्यानं मी राबवणार आहे। आणि प्रभागातील जनतेचे जे काही नगरपालिका संदर्भात किंवा इतर तहसील संदर्भात कागदपत्र असतील ते घरपोच देण्याची व्यवस्था आम्ही काँग्रेस पक्ष करणार आहे। व मी स्वतः प्रभागातील प्रभाग 1 मधला उमेदवार व माझ्याबरोबर मनीषाताई नाईकवाडे आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार आमचे हमीदभाई शेख, आम्ही तिघंही प्रभागात नगरसेवक आपल्या दारी हा उपक्रम राबविणार आहोत। तुम्ही आता प्रभागामध्ये फिरल्यानंतर तर लोकांची जी मागणी होती की घरपोच जो सुविधा द्यायची ते देणार असा तुम्ही, त्यामध्ये उदाहरणार्थ नेमकं काय काय देणार? रहिवासी असेल की काय सांगितलं? जे रहिवासी प्रमाणपत्र 8 नगरपालिकेचा किंवा नगरपालिकेतले नावनोंदणी प्रकरण असतील, बांधकाम परवाने असतील, नगरपालिकेतले जे काही कागदपत्र लागतात ते नागरिकांना ते कागदपत्र आम्ही घरपोच देण्याची व्यवस्था करणार आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही काम करणार आहोत। प्रतिसाद कसं वाटतं मला प्रभागामध्ये? खूप चांगला प्रतिसाद आहे। जनता ह्यावेळेस मला नक्की आम्हाला संधी देईल आणि निवडून देईल याचा आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे। निलंगा नगरपालिका ही नगरपालिकेवर काँग्रेस पक्षाचा झेंडा लागेल हे निश्चित, जवळपास निश्चित आहे आणि लागणारच। अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।